नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची आणि रोजगार देणारी योजना पाहणार आहोत। ती म्हणजे ग्राम उद्योग विकास योजना। तर ही जी योजना आहे ती केंद्र सरकारकडून राबवली जाते आणि ती KVIC खादी व ग्रामोद्योग आयोगामार्फत त्या ठिकाणी राबवली जाते। तर ही योजना नेमकी काय आहे हे जाणून घेण्याआधी तुम्हाला चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर ही योजना नेमकी काय आहे, तर ही योजना गावाकडच्या लोकांना, बेरोजगार तरुणांना आणि महिलांना स्वतःचा छोटा उद्योग सुरू करता यावा म्हणून शासन राबवत आहे। तर सरकार काय करतं की या ठिकाणी मोफत प्रशिक्षण त्या ठिकाणी तुम्हाला देतं, मशीन आणि टूल किट देतं, काही ठिकाणी कच्चा माल देखील मदत म्हणून देतं। म्हणजेच काम शिका आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा, अशा प्रकारची ही योजना आहे। यामध्ये कोणकोणते व्यवसाय तुम्हाला करता येणार आहेत, तर या योजनेत 8 मोठे विभाग आहेत। त्यामध्ये तुम्हाला अगरबत्ती बनवणे, लेदर, चप्पल, फुटवेअर काम, मातीची भांडी, मधमाशी पालन, लाकडी खेळणी, पंढरवाडी वस्तू, पंचगव्य प्रोडक्ट, हाताने कागद बनवणे, पेपर प्लेट बनवणे, फूड प्रोसेसिंग, त्यामध्ये मसाले, पामगूळ, फळभाज्या प्रक्रिया, सर्व्हिस उद्योग, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, टी व्हेंडर, सायकल, अशा प्रकारचे जे आहेत ते वेगवेगळे विभाग असणार आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण अर्ज करू शकतोय, तर अर्जदार जो आहे तो भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे। त्याचं वय जे आहे ते 18 ते 55 वर्ष असणं गरजेचं आहे। तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि एका कुटुंबातून फक्त एकच व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। ज्यांनी आधीच ह्याच कामासाठी दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल तर ते या ठिकाणी लाभार्थी पात्र राहणार नाहीत। आता प्राधान्य कुणाला दिलं जातंय, म्हणजेच लवकर अर्ज कुणाचे मंजूर केले जात आहेत, तर पहिलं जे आहे ते SC ST, नंतर महिला, नंतर बेरोजगार तरुण, नंतर BPL कुटुंब आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे। आता तुम्हाला मशीनसाठी किती पैसे भरावे लागणार आहेत, सर्व मशीन सरकार मोफत देत नाही, थोडे स्वतःचे योगदान त्या ठिकाणी द्यावे लागते। जे नॉर्थ ईस्ट राज्य आहे त्यांच्यासाठी तुम्हाला SC ST साठी तुम्हाला 10% योगदान त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे, जनरलसाठी 20%, BPL असाल तर तुम्हाला 0% पूर्णपणे मोफत मशीन दिली जाणार आहे आणि जो बाकीचा खर्च आहे तो KVIC देणार आहे। हनी मिशनचं उदाहरण तुम्हाला एक देते की तुमचा जो प्रशिक्षण कालावधी असणार आहे तो 10 दिवसाचा असणार आहे, 20 लोकांची बॅच त्या ठिकाणी असणार आहे। प्रत्येक लाभार्थ्यांना काय काय मिळणार आहे, तर 10 मधपेट्या तुम्हाला मिळणार आहेत, जिवंत मधमाशा मिळणार आहेत, टूल किट मिळणार आहे आणि प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र देखील मिळणार आहे। तर या ट्रेनिंगसाठी तुम्हाला फी किती लागणार आहे, तर तुम्ही SC किंवा ST किंवा महिला यांना जे आहे ते ट्रेनिंग फी फ्री असणार आहे, माफ असणार आहे। इतरांना 500 रुपये त्या ठिकाणी फी लागणार आहे। आता कुंभार सशक्तीकरणचं जे काम आहे, उपक्रम आहे, तर त्यासाठी तुम्हाला 10 दिवसाचं प्रशिक्षण असणार आहे। तुम्हाला त्या ठिकाणी काय काय मिळणार आहे, तर इलेक्ट्रिक चाक मिळणार आहे, ब्लंजर मशीन मिळणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला डिझाईन शिकवलं जाणार आहे। तर आता एवढ्या सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं हे देखील सांगणार आहे। ही जी योजना आहे ती थेट वेबसाईटवर खुली अर्ज पद्धत नसणारी योजना आहे। तर तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, तर तुमच्या जिल्ह्यातील KVIC ऑफिस तुम्हाला शोधायचं आहे किंवा KVIB किंवा DIC कार्यालयात तुम्हाला जायचं आहे। जेव्हा अवेअरनेस कॅम्प होतो तेव्हा तुमचं नाव त्या ठिकाणी नोंदणी करायचं आहे। तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत, तर आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, फोटो लागणार आहे, वयाचा पुरावा लागणार आहे, पत्ता पुरावा लागणार आहे आणि मोबाईल नंबर, ही जी आहेत ती आवश्यक कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहेत। त्यानंतर काय होतं की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमची जी निवड आहे ती स्टेट लेवल कमिटी करते आणि निवड झाल्यावर तुमचं प्रशिक्षण जे आहे ते सुरू होतं। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी मशीनची वाटप होते। या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मशीन थेट लाभार्थ्याला दिली जाते, देखभाल स्वतः करावी लागते, मशीन तुम्हाला अजिबात विकता येणार नाहीये आणि त्या ठिकाणी नियमित मॉनिटरिंग त्याचं होत असतं। तर मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेल की जर तुम्ही गावाकडचे असाल, बेरोजगार असाल आणि स्वतःचा छोटा उद्योग सुरू करायचा असेल तर ही योजना खूप चांगली आहे। या ठिकाणी तुम्हाला मोफत प्रशिक्षण मिळतंय, कमी गुंतवणुकीमध्ये तुम्हाला सरकार देखील मदत या ठिकाणी करणार आहे। म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक ही मोठी संधी आहे। जर तुम्हाला या योजनेवर अजून माहिती हवी असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये GVY माहिती असं तुम्हाला टाईप करायचं आहे, लिहायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर जाताना चॅनलला सबस्क्राईब करूनच जायचं आहे। धन्यवाद।